नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। मैत्रिणींनो, आपण बनवणार आहोत दररोजसाठी सुंदर अशा 4 ते 4 ठिपक्यांच्या रांगोळी। तर त्यासाठी देऊन घेऊया 4 ते 4 ठिपके। दररोजसाठी आपण ह्या रांगोळी बनवत आहोत। मार्गशीर्ष मास सुरू आहे, महिना सुरू आहे मार्गशीर्ष। तर आपण रोज अंगणामध्ये रांगोळी काढत असतो, तर वेगवेगळ्या रांगोळी आपण काढल्या पाहिजे। रोज रोज त्याच रांगोळी काढून आपण पण बोर होतो, तर अशा रांगोळी तुम्ही काढू शकता। 4 ते 4 ठिपके आपण त्याच्यामध्ये वापरले आहेत। कमीत कमी ठिपक्यांचा वापर करूनही आपण सुंदर अशा रांगोळी डिझाइन बनवू शकतो। बघा, 4 ते 4 ठिपके दिले आहेत आणि आपण 2-2 ठिपक्यांवरती अशी तिरपी लाईन मारून घेतलेली आहे। बघा बघा, दररोजसाठी खूप सुंदर रांगोळी आहेत। 2 रांगोळी बघणार आहोत आपण 4 ते 4 ठिपक्यांचा वापर करून। बघा, आपण असं त्याला खाली परत तिरपी लाईन करून खालचा डॉट पण जोडून घेतला आहे। असा आपला ट्रायंग्युलर शेप इथं तयार झाला आहे। बघा बघा, आता मध्ये याच्या आपण असं क्रॉस करून घेऊया आणि बघा हे असं तिरपी लाईन करून आपण बघा स्वास्तिक आपल्या इथे तयार होते। मग या पद्धतीने मस्त असं डिझाइन मध्ये तयार झाली आहे। बघा स्वास्तिकचीच, आणि मध्ये एक डॉट टाकला आहे मी। आता याच्यावरती आपण मग या पद्धतीने मी दोन्ही पण साइडने 2 अशा पाकळ्या तयार केल्या आहेत। बघा फुलाच्या। मैत्रिणींनो, एक कमीत कमी ठिपके पण वापरून आपण 4 ते 4 ठिपके आहेत त्याच्यापासून आपण असंख्य अशा वेगवेगळ्या रांगोळी डिझाइन बनवू शकतो। फक्त आपल्यामध्ये ती क्रिएटिव्हिटी पण पाहिजे, नाही तर मग आपल्याला सुचत पण नाही इथे काय काढावं इथे काय काढावं। तर असं तुम्ही जर रांगोळी बघून ठेवल्या तर तुम्ही तुमच्या मनाने पण अजून रांगोळी त्याच्यापासून तुम्ही बनवू पण शकता आणि अशाही रांगोळी तुम्ही तयार करू शकता। बघा बघा किती सुंदर, आणि याच्यामध्ये तुम्ही रंग पण नाही भरला तरी पण छान दिसते, आणि तुम्ही जर रंग जरी भरला तरी पण ह्या उठून दिसते। अजून रंग भरल्यावर नसतील तरी पण तुम्ही कमीत कमी रंग घालून त्याच्यामध्ये एकदम मस्त रांगोळी क्रिएट करू शकता रोजच्यासाठी। बघा, फ्लॅटमध्ये पण राहत असाल तर फ्लॅट समोर पण अगदी आरामात छोट्या छोट्या रांगोळी आहेत, आणि बघा किती उठावदार ही रांगोळी आपली उठून दिसते। बघा किती खूप छान वाटत आहे। बघा, आतला जो ट्रायंगल आहे आपण त्याला असं डबल लाईन करूया आतमधून, अजून एक तशीच लाईन ओढून त्याला डबल लाईन करायचं आहे। बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे। बघा, आणि आपण आता ही जी स्वास्तिकची आपली लाईन आहे जो गोल शेप वरती तयार झाला आहे त्याच्यावरती आपण असं डॉट टाकूया एक एक, आणि त्याच्यावरती असे डॉट घालूया। बघा छोटे छोटे। मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अशा रांगोळी डिझाइन बघायला शिकायला मिळतील, आणि तुम्हाला नसतील पण येत रांगोळी तर तुम्ही अशा ट्राय करू शकता। सणासुदीसाठी पण तुम्ही तयार होऊ शकता। रोज अशा छोट्या छोट्या रांगोळी काढून बघायच्या, मग सण असल्यावर आपल्याला याला त्याला म्हणायची गरज पडत नाही। तुम्ही मस्त अशा रांगोळी बनवू शकता। बघा किती छान ही रांगोळी दिसत आहे, आणि किती कमी ठिपके आपण त्याच्यामध्ये वापरले आहेत। बघा फक्त 4 ते 4च ठिपके आपण इथे वापरले आहेत। बघा किती सुंदर ही रांगोळी आपली तयार झाली आहे। आता स्वास्तिक मध्ये आपण इथे 4 ठिपके देऊया। हे द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता, नाही तर मग तसं पण ठेवलं तरी सुंदर दिसतं। बघा ही अशी आपली रांगोळी तयार झाली आहे। आता या फुलाच्या वरती पण आपण असं एक एक डॉट टाकूया। याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी रंग जरी भरले तरी पण खूप सुंदर दिसते ही रांगोळी। फक्त आपण आता हे जे डॉट टाकले आहेत त्याच्यामध्ये रंग द्यायचा, आणि या फुलांच्या डॉट मध्ये पण रंग दिला तरी पण मस्त दिसते। बाकी तुम्ही कुठेही रंग नाही दिला तरी पण रांगोळी उठून दिसणार आहे। बघा ही आपली पहिली रांगोळी तयार झाली आहे।
बघा आता आपण दुसरी रांगोळी बघूया. बघा परत मी इथे 4 ते 4 ठिपके काढून घेतलेले आहेत. आता हे ठिपके आपण जोडून घेऊया. बघा हे 3 ठिपके तिरपी लाईन टाकून जोडायचे आहेत. परत हे 3 ठिपके, परत इकडचे हे 3 ठिपके आणि परत हे समोरचे 3 ठिपके. या पद्धतीने बघा आपण हे ठिपके जोडून घेतलेले आहेत. या पद्धतीने आपली इथे डिझाइन तयार झाली बघा. आता हे ठिपके आपण फक्त जी लाईन आहे आपली तशी आडवी लाईन करून त्याला जोडून घ्यायचं आहे फक्त. बघा या पद्धतीने हे आपला बॉक्स इथे बघा किती तयार झाला आहे. आता याच्यामध्ये आपण सेम परत तसाच बॉक्स काढूया. बघा वेगवेगळ्या रांगोळी तुम्ही बनवू शकता एकाच ठिपक्यांपासून. आणि मला पर्सनली पण ठिपक्यांच्या रांगोळी खूप जास्त आवडतात. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे डिझाइन बनवू शकतो. बघा आज तरी तुम्ही हा व्हिडिओ बघून ठेवला तरी तुम्ही उद्या अंगणामध्ये ही रांगोळी काढून बघा. अशा जर रोज तुम्ही रांगोळी वेगवेगळ्या काढल्या तर तुम्हाला तुमच्या शेजारच्या पाजारच्या मैत्रिणी म्हणतील किती सुंदर रांगोळी तू काढते. नक्कीच तुमचं कौतुक करतील शेजारच्या बायका सुद्धा. तर नक्की या रांगोळी बघा आणि काढून सुद्धा बघा. बघा आपण मध्ये त्याच्यात सेम तसेच शेप दिला आहे आणि बघा त्याच्यामध्ये मी पांढरी रांगोळी थोडीशी अशी हलक्या हाताने बघा स्प्रेड केली आहे त्याच्यामध्ये. आता बघा याच्यामधून आपण हे डॉट वरती या पद्धतीने बघा मी तिरपी लाईन घेऊन त्याला असं गोल करायचं आहे वरती. त्याच्यामध्ये असं बोट फिरून घ्यायचं. बघा आता मधला जो शेप आहे आपला जागा जी रिकामी आहे त्याच्यामध्ये अशी उभी लाईन देऊन घेऊया. बघा याला परत आपण असं तिरपी लाईन करून जोडून देऊया. आणि याच्यामध्ये आपण अशा लाईन देऊया बघा. मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन असाल ना चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. त्याने माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्हाला सजेशन येत राहील व्हिडिओ टाकल्याबरोबर. जे बेल आयकॉन असतं व्हिडिओ शेजारी जे घंटीसारखं बटन दिसतं त्याला पण दाबायचं आहे. त्याने माझे नेहमीचे जे व्हिडिओ मी अपलोड करते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात. बघा आता आपण या पद्धतीने आपली सुंदर अशी बघा किती सुंदर दिसत आहे. याच्यावरती आपण एक डॉट घालूया. याच्यावरती आपण त्या डॉट वरती असे बिंदू टाकायचे आहेत, डॉट टाकायचे आहेत. अगदी दररोजसाठी ना तुम्ही अशा पांढऱ्या रांगोळी पण काढू शकता. याच्यामध्ये रंग जरी नाही भरले तरी पण या रांगोळी खूप छान दिसतात. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही हळदी कुंकू व्हायचं किंवा मग एखादं फूल त्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता तरी पण अगदी उठून दिसतात या अशा रांगोळी. उद्या तुम्ही नक्की ही रांगोळी ट्राय करून बघा.
मला खात्री आहे रांगोळी बघितल्यानंतर यातली एक रांगोळी तरी तुम्ही तुमच्या अंगणामध्ये काढून बघाल आणि मला कमेंट पण करा कशी दिसते तुमची रांगोळी, कशी वाटली काढून बघितल्याच्या नंतर ते मला सांगा. आणि तुम्हाला कोणत्या रांगोळी जास्त आवडतात ते पण सांगा, म्हणजे ठिपक्यांच्या की फ्री हँड रांगोळी आवडतात ते पण नक्की कमेंट करून सांगा. बघा आपण मध्ये डॉट टाकून त्याच्यावरती असं फूल बनवलं आहे बघा. काळ्या फरशीवरती अशा पांढऱ्या रांगोळी खूप उठून दिसतात. तुम्ही जर अंगणामध्ये जर खरवड वगैरे असलं तर काय करायचं, एखाद्या ठिकाणी जर जागेचं काम वगैरे सुरू असेल, अवतीभोवती आपल्या असतातच कामं सुरू जागेचे, तर तिथून मस्त अशी एखादी काळी फरशी घेऊन यायची आणि त्याच्यावरती मस्त एका कोपऱ्याला अंगणाच्या ठेवून आपण तिथे मस्त त्याच्यावरती रोज रांगोळी काढू शकतो. बघा ही रांगोळी आपली तयार झाली आहे. दोन्हीमध्ये तुम्हाला कोणती रांगोळी आवडली ते पण नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय बाय सर्वांना.